जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर, विजयरथ स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली. विजयरथ स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण विशेषण नावाचा टॉपिक पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओत आपण सर्वनाम नावाचा टॉपिक पाहिला होता, तर हा व्हिडिओ आपण समजून घेऊ. तर लक्ष द्या, आता तुम्ही लक्ष द्या इकडे पहा. विशेषण, काल मी तुम्हाला विशेषणाची व्याख्या सांगितली होती. काय व्याख्या सांगितली होती? नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात. विशेषण हे नेहमी कशासोबत येतात? नामासोबत येतात. विशेषण वाक्यात एकटं येत नाही, कारण की विशेषण वाक्यात एकटं न येण्याचं कारण काय? कारण की विशेषण हे नामासाठीच येत असते, हे महत्वाचं आहे की नाही. म्हणून आपण एक गोष्ट बघितली की जे नामाचे लिंग वचन असते तेच विशेषणाचे लिंग वचन असते. म्हणजे जे विशेषाचे लिंग वचन असते ते विशेषणाचे लिंग वचन असते. विशेषण हे नेहमी नामासोबत येतं, मग ते नामाच्या आधी येईल किंवा नामाच्या नंतर येईल. पण नामासाठी आलेल्या, नामाबद्दल माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात. आणि ते नामाबद्दल माहिती सांगते म्हणून त्याला आपण नाम विशेषण असं म्हणतो. जर एखादा शब्द क्रियापदाबद्दल माहिती सांगत असेल तर त्याला आपण क्रिया विशेषण असं म्हणत असतो. काय म्हणतो? क्रिया विशेषण असं म्हणत असतो. क्रियापदाबद्दल माहिती सांगणाऱ्याला क्रिया विशेषण आणि नामाबद्दल माहिती सांगणाऱ्याला नाम विशेषण असा आपण शब्दप्रयोग करत असतो. तर तुम्हाला विशेषणाची व्याख्या कळाली सर्वांना? काय व्याख्या आहे? नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणायचं? विशेषण असं म्हणतात. ठीक आहे, मग आता आपण पुढे पाहू. सिद्ध विशेषण आणि साधित विशेषण असे विशेषणाचे किती प्रकार पडतात? दोन प्रकार पडतात. सिद्ध विशेषण आणि साधित विशेषण असे दोन विशेषणाचे प्रकार पडतात. आता बघा, सिद्ध विशेषण म्हणजे काय? जी विशेषणे साधित नाहीत त्या विशेषणाला सिद्ध म्हणतात. जी विशेषणे काय नाहीत? साधित नाहीत त्या विशेषणाला सिद्ध असे म्हणतात. म्हणजे जी दुसऱ्यापासून बनलेली नाही त्यांना आपण सिद्ध विशेषण असे म्हणतो. ती मुळातच आहेत. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये सिद्ध विशेषणाचे प्रकार पडतात: गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. आणि साधित विशेषण म्हणजे नामापासून बनलेलं, धातूपासून बनलेलं, अवयवापासून बनलेलं आणि संबंध विशेषण. आणि समासिक शब्द जेव्हा विशेषणाचं कार्य करतात तेव्हा त्याला समास घटित विशेषण असे म्हणतात. म्हणजे साधितचे सुद्धा इकडे आपल्याला प्रकार पाहायला पडतात. ठीक आहे, आता सिद्ध मध्ये पाहत असताना बघा, लक्ष द्या, हे वन बाय वन आपण पाहण्याचा प्रयत्न करू. एक एक विशेषण पाहू, आपण समजून घेऊ. पहा, आता दिसायला लागलं. आता पहा, सिद्ध विशेषणामध्ये आपण पाहू गुण विशेषण. ठीक आहे, आता गुण विशेषण म्हणजे काय? ज्या विशेषणाच्या योगाने नामाच्या अंगी असलेला गुण दाखविला जातो त्याला गुण विशेषण असे म्हणतात. ज्या विशेषणाच्या योगाने नामाच्या अंगी असलेला गुण दाखविला जातो त्याला गुण विशेषण असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय असतो की पहा, सुंदर मुलगा, काळा कुत्रा आहे की नाही, अशी जी असं गोड आंबा, खारट मीठ, तुरट आहे की नाही, खारट, तुरट, गोड, कडू, कडू कारले, ही सगळी काय गुण विशेषण आहे ना. गोरा, काळा, पांढरा, शुभ्र, ससा, शूर, सरदार, ही सगळी काय गुण विशेषण आहेत. म्हणजे नामाबद्दल ती काय दाखवायला लागली? गुण दाखवायला लागली, म्हणून त्याला गुण विशेषण असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ याचा दुसरा कोणताच प्रकार पडत नाही. आता दुसरा प्रकार पडतो सिद्ध विशेषणाचा, तो म्हणजे संख्या विशेषण. संख्या म्हणजे काय रे? 1, 2, 3, 4, 5, अर्धा, पाव, दीड, सव्वा, याला आपण संख्या म्हणतो. संख्या दोन पद्धतीच्या असतात बघा. एक, संख्या विशेषणाचे किती प्रकार पडतात असा जर प्रश्न आला, संख्या विशेषणाचे किती प्रकार पडतात, तर संख्या विशेषणाचे 5 प्रकार पडतात. त्यामध्ये एक गणनावाचक संख्या विशेषण, 2 क्रमवाचक संख्या विशेषण, 3 पृथकत्व वाचक संख्या विशेषण, 4 कोणतं रे? आवृत्तीवाचक संख्या विशेषण आणि 5 अनिश्चित संख्या विशेषण. अनिश्चित म्हणजे निश्चित सांगता येत नाही. मग आपण याच्यातला वन बाय वन करून पाहू. पहा, संख्या विशेषणामध्ये आपण पाहू गणनावाचक संख्या विशेषण. कोणतं पाहू? गणनावाचक संख्या विशेषण. आता पहा, गणना म्हणजे काय रे? मोजणी करणे. आपण जनगणना म्हणतो की नाही,
जनगणना म्हणजेच सीर गिनती करणे. काय करणे? सीर गिनती करणे, डोसके मोजणे, त्याला आपण काय म्हणतो? सीर गिनती करणे. बरोबर. मग गणना कशी केली जाते? गणना 3 प्रकारे केली जाते. किती प्रकारे? 3 प्रकारे केली जाते. कशी केली जाते? एक पूर्णांकात केली जाते, एक अपूर्णांकात केली जाते आणि एक साकल्यात केली जाते. समजा उदाहरणार्थ तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. आता ही एक दुलडी आहे, ठीक आहे. या दुलडीमध्ये 3 भाकरी आहेत. किती भाकरी आहेत? 3 भाकरी आहेत. आता बघा, लक्ष द्या, तुम्हाला हा टॉपिक समजण्यासाठी हे उदाहरण चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे. सो मी म्हणलं एक भाकर. काय म्हणलं मी? एक भाकर. भाकर नाम आहे, एक विशेषण आहे, पण कोणतं विशेषण आहे? संख्या विशेषण. संख्या विशेषण असून कोणतं? पूर्णांकवाचक संख्या विशेषण. मी म्हणलं या दुर्डीतली 1.5 भाकर. कोणती भाकर? 1.5 भाकर. कोणती भाकर? 1.5 भाकर. आता पहा, ते पूर्ण आहे का? नाही. ती कशी आहे? अपूर्ण आहे. म्हणून याला म्हणायचं अपूर्ण संख्या विशेषण, अपूर्ण गणनावाचक संख्या विशेषण. आता याच्यात एकूण भाकरी किती आहेत? 3. म्हणजे याचा अर्थ मी म्हणलं तिन्ही भाकरी. कोणत्या भाकरी बेटा? तिन्ही भाकरी. तिन्ही म्हणजे अपवाद एखादी उरली का? नाही. जेव्हा असं असतंय एकाचा बोध होतो त्याला म्हणतात पूर्णांकवाचक. जेव्हा हाफ मध्ये बोध होतो 1/2, 1/3, 1/4 आहे की नाही, अर्धा, 1.5, सव्वा, 2.5, याला म्हणायचं अपूर्णांकवाचक. आणि आहे त्यापैकी सर्व असा बोध होतो त्याला म्हणायचं साकल्यवाचक. आता तुम्ही माझ्या सोबत सांगायचं. पहा, दोन्ही हात, एक हात, 1.5 हात आहे का नाही. समजा एखादं पोरगी पाहायला गेलं आणि त्या बापाला 2 पोरी असल्या, ते जर म्हणलं पप्पा मला एक पोरगी पसंत आहे, तर कोणतं? पूर्णांकवाचक. आता ते असं म्हण का मला 1.5 पोरगी पसंत आहे? नाही म्हणणार. पण ते असं म्हणू शकते अवकळे असतात, मला दोन्ही पसंत आहे. मग तेव्हा कोणतं होईल? साकल्यवाचक. लक्षात आलं का? मग पहा, 4 भिंती, 2 भिंती, 1.5 भिंती, दोन्ही कान, दोन्ही डोळे, दोन्ही हात, दोन्ही बहिणी, 10 दिशा. लक्षात आलं? याला म्हणायचं साकल्यवाचक. आहे त्यापैकी सर्व असा जर बोध होत असेल तर त्याला आपण साकल्यवाचक असं म्हणत असतो. हे झालं गणना. आता गणना कळाल तुम्हाला? 1, 2, 3, 4, 5, 6 याला म्हणतात गणनावाचक. गणनावाचकचे 3 प्रकार. आता दुसरा प्रकार पाहू आपण संख्या विशेषणाचा, तो म्हणजे क्रमवाचक. कोणता? क्रमवाचक. क्रम म्हणजे काय रे? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा याला आपण काय म्हणत असतो? क्रम म्हणत असतो. पहा, 10 रुपये गणनावाचक. कोणतं? गणनावाचक. 10 रुपये 10वा रुपया. पहा, 1 वर्ग गणनावाचक, पहिला वर्ग क्रमवाचक, 2 मजले गणनावाचक, दुसरा मजला क्रमवाचक, 3 मजले गणनावाचक, तिसरा मजला कर्मवाचक. लक्षात आलं ना? मग इयत्ता 6वी कर्मवाचक, 60 वर्ष गणनावाचक, 60वे वर्ष कर्मवाचक, 3रा वर्ग कर्मवाचक, दुसरी मुलगी कर्मवाचक, 5वा वर्ग कर्मवाचक, 6वा मुलगा कर्मवाचक, 5वा वर्ग कर्मवाचक. म्हणजे तृतीय विभक्ती कर्मवाचक. म्हणजे प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी याला काय म्हणायचं? कर्मवाचक संख्या विशेषण. कर्मवाचक संख्या विशेषण आपण त्याला काय म्हणत असतो. ठीक आहे. सो आता बघा, कर्मवाचक आपल्याला कळालं. लक्षात आलं तुमच्या? क्रमवाचक म्हणजे काय? उदाहरण, दुसरा मजला, 3रा वर्ग, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा याला काय म्हणायचं? कर्मवाचक संख्या विशेषण. आता बघा, त्याचा 3रा प्रकार पडतो पृथकत्ववाचक संख्या विशेषण. कोणता म्हणतात? पृथकत्ववाचक संख्या विशेषण. पृथक या शब्दाचा अर्थ होतो फोड करणे. पृथक म्हणजे फोड करणे. आपण मराठी व्याकरणामध्ये वाक्य पृथक्करण नावाचा धडा पाहत असताना वाक्य पृथक्करण करणे म्हणजे वाक्याचे विभाग पाडणे, वाक्याची फोड करणे. तसंच याच्यामध्ये ती विशेषणे असतात जी गट करून वापरलेली असतात. म्हणजे कशी वापरलेली असतात? गट पाडणे, विभाग पाडणे. पहा, 2-2 मुली है ना, 10-10 रुपये है की नाही, 1-1 मुलगा, 10-10 रुपये, 5-5 मुलगे, 2-2 वर्ष, 3-3 वर्ष, 2.5 वर्ष. आपण असं जेव्हा म्हणतो त्यावेळेस गट करत असतो, म्हणून त्याला आपण पृथकत्ववाचक संख्या विशेषण असं म्हणत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहायचा चौथा प्रकार कोणता आहे? आवृत्तीवाचक. आवृत्ती म्हणजे काय रे? डबल.
दुप्पट होणे, एक पट, दुप्पट, तिप्पट, चौपट, पाचपट, आहे की नाही? पहा, दुप्पट, तिप्पट, चौपट संख्या पटीत असतात. संख्या कशा असतात? पटीत असतात. पहा, द्विगुणित आनंद. द्विगुणित म्हणजे किती? दोनदा आनंद. पहा, पोलीस झाले, लग्न झालं की आनंद कसा झाला? द्विगुणित झाला, ठीक आहे. आणि द्विगुणित आनंद होणार, द्विगुणित दुःख बी होऊ शकते नाही लागले तर, है की नाही? म्हणजे पोलीस मध्ये नाही लागले आणि तसेच राहिले. कसे राहिले? कसे राहिले? सदवा. हा, आता तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला काय राहायचंय? ज्याला बायको लेकर त्याला काय म्हणायचं? सदवा. ज्याला बायको नाही त्याला काय म्हणायचं? विधूर. अरे नाही रे, त्याला काय म्हणायचं? विधूर. ज्या स्त्रीचा नवरा वरला तिला काय म्हणतात? विधवा. आणि ज्याला कोणीच नाही त्याला काय म्हणायचं? ते तुम्ही सांगायचं मला काय म्हणतात ते. आता लक्ष द्या. मग आवृत्ती कळाली. द्विगुणित आनंद, दुथडी नदी, है ना, दुप्पट पैसे, तिप्पट पैसे, चौपट माणसे, दहापट माणसे, हे का नाही, याला म्हणतात आवृत्तीवाचक संख्या विशेषण. आता बघा, अनिश्चित संख्या विशेषण. अनिश्चित म्हणजे संख्याचा बोध होतो परंतु किती असं सांगता येत नाही. मी म्हणलं काही मुले बाहेर जा, तर तुम्ही एकमेकाच्या तोंडाकडे पाहतात, कोण बाहेर जाणार? हे का नाही? काही म्हणजे निश्चित सांगता येते का? नाही, अनिश्चित आहे ते. काही मुले बाहेर जा, हे का नाही? मी म्हणलं थोडे बोरे दे, है ना, थोडं बाजूला सरक, पुष्कळ माणसे, मी भरपूर पाणी पिले. भरपूर पिले म्हणजे किती पिले माहितीये का? नाही, भरपूर, काही, पुष्कळ, थोडा, इतर अशी जी विशेषणे असतात ती कोणती असतात? अनिश्चित संख्या विशेषणे असतात. म्हणजे आपल्याला निश्चित संख्येचा बोध करता येत नाही, त्याला आपण अनिश्चित संख्या विशेषण असं म्हणत असतो. मग आता बघा, सार्वनामिक विशेषण. जी सर्वनामे आपल्या मूळ रूपात न येता थोडीफार बदलून येतात पण पुढे येणाऱ्या नामाबद्दल काय करतात? माहिती सांगतात, त्याला आपण सार्वनामिक विशेषण असं म्हणत असतो. तिच्या साड्या. तिच्या साड्या, साडी नाम आहे आणि तिच्या सर्वनाम आहे. पण तिच्या साड्या, तिच्या हा शब्द साड्याबद्दल काय करायला लागला? माहिती सांगायला लागला, आहे की नाही? ह्या मुली. कोणता गाव, लक्षात आलं? कोणता गाव, कोण सर्वनामापासून कोणता हे विशेषण बनलं, म्हणून आपण त्याला म्हणायचं सार्वनामिक विशेषण असं त्याला आपण म्हणत असतो. सर्वनामापासून बनलेल्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण असं म्हणत असतात. आता पहा, साधित विशेषणामध्ये आपल्याला नाम साधित, धातू साधित, अव्यय साधित आणि संबंधी विशेषण आणि समास घटित विशेषण. शॉर्टकट मध्ये सांगतो, नंतर आपण याच्यामध्ये पाहू. पहा, नाम साधित म्हणजे नामापासून बनलेले विशेषण. जर नाम प्लस नाम असेल तर त्याला नाम साधित असे म्हणतात. पहा, नाम साधित म्हणजे काय? एखादं नाम पुढे येणाऱ्या नामाबद्दल अधिक माहिती सांगत असेल तर त्याला नाम साधित विशेषण असे म्हणतात. पहिली व्याख्या. दुसरी, नामापासून बनलेल्या विशेषणाला नाम साधित विशेषण असे म्हणतात. अशा दोन व्याख्या. मग आता बघा एक उदाहरण. पुस्तक विक्रेता असं आलं. काय आलं? पुस्तक विक्रेता. हे काय? पुस्तक, ठीक आहे. पुस्तक विक्रेता, पुस्तक विक्रेता. पुस्तक बी नाम आहे आणि विक्रेता बी नाम आहे, पण विक्रेता कशाचा आहे म्हणजे ते काय करायला लागलं? माहिती सांगायला लागले, आहे का नाही? नागपुरी संत्रा, कोल्हापुरी चप्पल, पैठणी शालू, लक्षात आलं? सातारी पेढे, सातारी पेढे, आहे का नाही? तोंडाळ बाई, आहे का नाही? म्हणजे लय बडबड करणारी बाई असते एखाद्या गावामध्ये. हापशीवर गेल्यावर लय मारामारीच करते, तिचाच पहिला नंबर लावा लागते, नाही लावला तर ती माणसाची काशी सगळी चक करून टाकते. पण याला म्हणायचं नाम साधित विशेषण. धातू साधित. आता धातूपासून बनलेल्या विशेषणांना धातू साधित विशेषण असे म्हणतात. पहा, धातू म्हणजे काय? रांगणारे मूल, पळती गाडी, पेटती ज्योत, वाहती नदी, हसरी मुलगी, लडकी मुलगी, रांगणारे मूल, हे का नाही? वाहती नदी म्हणलं की वाह धातूपासून वाहती बनलं. रांगणारे मूल म्हणलं की रांग धातूपासून रांगणारी बनलं, हे का नाही? पेटती ज्योत, ज्योत नाम आहे, पेटती त्याच्याबद्दल माहिती सांगायला लागलं. पेट हा शब्द काय? धातू आहे, पण पेटती असा त्याचा अर्थ होत असतो, बरोबर आहे? म्हणून याला म्हणायचं धातू साधित. आता अव्यय साधित म्हणजे काय? पहा, कधी कधी अव्यय सुद्धा विशेषणाचं काम करतात. पहा, पुढची गल्ली, मागचे दार, वरचा मधला, मधली फांदी, हे की नाही? असं आपण म्हणतो की नाही? समोरील मुलगी, त्याला काय म्हणायचं? मागे, पुढे, समोर ही जेव्हा पुढे येणाऱ्या नामाबद्दल माहिती सांगतात त्यावेळेस ती काय असतात? अव्यय साधित विशेषणे असतात. त्याच्यानंतर संबंधी विशेषण. एकाच जातीतील दोन नाम असतील आणि एका नामाला षष्टी विभक्तीचे प्रत्यय लागले असतील तर त्याला आपण म्हणतो संबंधी विशेषण. उंदराचे शेपूट. शेपूट कोणाचे?
वडाचं, उडदाचे पापड, मामाची, हक्काची मुलगी म्हणजे मामाची मुलगी. आता मामा बी देईना है का नाही. आता बस समास घटित विशेषण, वक्रतुंड गणेश, लंबोदर गणेश है ना, प्रामाणिक हरिश्चंद्र, प्रामाणिक विद्यार्थी है की नाही. तुम्हाला नीळकंठ महादेव है की नाही, पितांबर विष्णू, असे जे ज्यावेळेस असे शब्द येत असतात त्यावेळेस ती काय असतात, समास घटित विशेषण येत असतात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला विशेषण नावाचा टॉपिक पाहता येतो. ठीक आहे.